राधे राधे मंडळी, कसे आहात? तर आपण आज एक आगळ्या वेगळ्या केकची रेसिपी घेऊन आलेलो आहोत. आज ती शिकणार आहोत आपण. हा आहे सुपर मारिओ थीम केक. ॲक्च्युली हा जो केक बड्डे बॉय आहे, ज्याचा हा बड्डे केक आहे ना, तो ॲक्च्युली दुबईला राहतो आणि तो इथे सुट्ट्यांसाठी गावी आला होता आणि त्याचा बड्डे होता. तर त्याच्यासाठी हा स्पेशली हा केक मी बनवलेला आहे. त्यांनी ऑर्डर दिली होती आणि फोटो सेंड केला होता आणि सांगितलं होतं अगदी सेम टू सेम बनवून द्या. तर चला रेसिपीला झटपट सुरुवात करूया वेळ न घालवता. तर थोडासा लेंदी आहे, बट शेवटपर्यंत नक्की बघा, बिकॉज हा खूप यूजफुल ठरणार आहे तुमच्यासाठी. आणि जर तुम्ही थोडासा जरी स्किप केला तर थोडासा समजण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका आणि प्लीज व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर त्यासाठी आपण घेतलेल्या आहे ॲक्च्युली हा चॉकलेट केक आहे. तर त्यासाठी आपण घेणार आहोत ऑफकोर्स चॉकलेट प्रीमिक्स. तर ते इथे घेतलेलं आहे. ॲक्च्युली हा 2 kgचा चॉकलेट सुपर मारिओ थीम केक आहे. तर त्यासाठी आपण इथे घेणार आहोत. तर आपण 2 kgसाठी इथे यूज करणार आहोत 380 ग्रॅम प्रीमिक्स. तर त्यामध्ये आपण हे आता मोजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे चाळून पण घेणार आहोत, व्यवस्थित घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये ऑइल ॲड करणार आहोत. ते मी इथे ॲड केलेलं आहे 6 टेबलस्पून. आणि त्यानंतर आपण आता वॉटर ॲड करून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपल्याला ह्यामध्ये लम्स वगैरे नको आहेत. लम्स फ्री असं बॅटर आपल्याला रेडी करायचं आहे. तर पाणी कमी पडलेलं आहे, तर मी आणखी थोडंसं पाणी ॲड करून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. तर गाईज व्यवस्थित असं मिक्स करून जर घेतलं तर सुंदर असं फ्लफी असा केक आपला रेडी होतो. असा जाळीदार असा स्पंज आपला रेडी होतो. तर आपल्याला अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, जास्त रन्नीही नको आहे आणि जास्त थिकही नको आहे. अगदी परफेक्ट असं बॅटर आपल्याला हवं आहे. तुम्ही बघू शकता किती एकदम सुपर्ब असं बॅटर, परफेक्ट असं बॅटर रेडी झालेलं आहे. आणि आपण टीन रेडी करून घेतलेले आहे. त्यामध्ये मी खाली यूज केलेलं आहे बटर पेपर आणि ऑइलने दोघांनाही ग्रीस केलेलं आहे. ह्यामध्ये ॲक्च्युली 2 kgचा आहे आणि 2 टियरचा आहे, म्हणून मी 2 टीन यूज करणार आहे. एक 1/2 kgचा आणि दुसरा आहे तो 4 इंचचा आहे. तर अशा पद्धतीने 2 यूज करणार आहे. आणि हे बघा, आपण आता 180 वरती हे बेक करून घेतलेले आहे आणि आता आपण बाहेर काढलेले आहे. आपण आता थंड होऊ देऊ. तोपर्यंत आपण क्रीम घेऊया. ह्यासाठी आपल्याला इथे क्रीम आपण यूज करणार आहोत. तुम्हाला ज्या ब्रँडची आवडते क्रीम किंवा तुम्हाला जो ब्रँड आवडतो क्रीमसाठी तो तुम्ही इथे यूज करू शकता. तर त्यासाठी आपण क्रीम यूज करणार आहे. इथे 600 ग्रॅम एवढी आपल्याला ह्या केकला लागणार आहे. जर डिझाईन जास्त असेल तर तुम्ही जास्त क्रीम यूज करू शकता. मला जास्त डिझाईन नव्हती, त्यामुळे मी एवढीच 600 ग्रॅम यूज करणार आहे. तर आपण आपले आता क्रीम घेतलेली आहे, आपण आता ती साईडला ठेवूया. आणि आता आपण बेस घेऊया, आपल्या केकचे बेस घेऊया आणि आता ती व्यवस्थित असं कट करून घेऊया. अगोदर वरचा जो फुगीर भाग होता तो मी कट करून घेतला, प्लेन करून घेतलेला आहे. त्यानंतर नाईफच्या साह्याने अशा पद्धतीने कट मारले आणि आता थ्रेडने आपण व्यवस्थित असे इक्वल असे पार्ट करून घेऊया. 3 पार्ट आपल्याला हवे आहे. तर व्हिडिओमध्ये बघू शकता मी अगोदर नाईफने व्यवस्थित कट करत आहे आणि नंतर थ्रेडच्या हेल्पने हे अशा पद्धतीने कट करत आहे. बघू शकता किती सुंदर अशा 3 लेयर झालेले आहे. आणि आपण ते साईडला ठेवूया. आता मोठा केक, आता छोटा केक घेऊया. ह्याचाही वरचा फुगीर जो भाग आहे ना तो आपण कट करून घेऊया. बघू शकता, हे बघा प्लेन करून घेतलेला आहे मी. त्यानंतर आपल्याला ह्या छोटकोशा केकचेही आपल्याला 3 पार्टमध्ये हा डिवाईड करायचा आहे. आणि आपण आता तेही साईडला ठेवूया. आता आपण क्रीम घेऊया, जी आपण मेजर करून घेतलेली होती 600 ग्रॅम, ती क्रीम घेऊया. आणि आता आपण ती व्यवस्थित अशी बीट करून घेऊया. सुरुवातीला लो स्पीडवरती बीट करायची आहे. त्यानंतर स्पीड हळूहळू वाढवत जाऊन आपल्याला क्रीम बीट करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. थोडीशी मला असं वाटलं बीट करायला हवी आहे, त्यामुळे मी आणखी 1-2 मिनिट आणखी बीट केलेली आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा सुपर्ब. या असे पिक्स जर येत असेल आपल्या क्रीमला तर ती परफेक्ट आहे असे समजावे. त्यानंतर ऑफकोर्स आपला हा चॉकलेट केक आहे, त्यामुळे आपल्याला क्रीममध्ये ॲड करायचे आहे चॉकलेट सिरप.
आणि हे माझं खूप फेवरेट आहे चॉकलेट सिरप, त्यामुळे मी हे ॲड करणार आहे इथे. त्यानंतर आपण आता हे सिरप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा आपण बीट करून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्याला. म्हणजे आपल्याला एकदम सुपर्ब अशी परफेक्ट अशी टेस्ट मिळून जाईल. मला थोडंसं चॉकलेट सिरप ह्या ठिकाणी कमी वाटलं, त्यामुळे मी आणखी थोडंसं ॲड करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आय गेस आता परफेक्ट होईल आपला बॅटर. क्रीम बघू शकता तुम्ही, किती सुंदर असा कलरही आलेला आहे त्या क्रीमला चॉकलेट ॲड केल्यामुळे, आणि अमेझिंग अशी टेस्ट लागते त्या क्रीमची सुद्धा. एकदम प्रीमियम असा केक आपला बनणार आहे. आणि गाईज लक्षात ठेवा, तुम्ही जर बिगिनर असाल ना तर एकदम प्रीमियम असा केक बनवा. आणि ही जी क्रीम असते ना ती तर प्रीमियम बनवा, बिकॉज ह्या क्रीममुळेच एकदम परफेक्ट असे टेस्ट आपल्या केकला मिळतं. जर आपला केक परफेक्ट असेल तरच आपल्याला ऑब्वियसली समोरचं कस्टमर आपल्याला रिपीट ऑर्डर करणार आहे, आणि पहिलाच बाईट खाल्ल्यानंतर तो आपल्या केकच्या प्रेमातच पडला पाहिजे. अशा पद्धतीने प्रीमियम केक तुम्ही प्रोव्हाइड करायला हवं असं माझं सजेशन आहे. आणि मीही अगदीच प्रीमियम केक बनवण्याचा खूप प्रयत्न करते. आणि जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल, युजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला. त्यानंतर आपण आता बेस घेतलेला आहे केकसाठी 1 kgचा. त्यानंतर त्याला क्रीम आपण अप्लाय केलेली आहे, सो दॅट तो इकडे तिकडे मूव्ह होऊ नये त्यासाठी. त्यानंतर आपण आपले केकच्या बेसची फर्स्ट लेअर ठेवलेली आहे, आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित अशी क्रीम अप्लाय केलेली आहे, जी की आपण चॉकलेटची बनवलेली आहे. त्यानंतर आपण चॉकलेट सिरप त्याच्यावरती व्यवस्थित ॲड केलेलं आहे, आणि सर्वात मेन इन्ग्रेडियंट मीन्स त्यावरती चॉकलेटचं जे किस असतो ना, आय मीन चॉकलेट कंपाऊंड जे असतं ना, ते मी इथे ग्रेट करून घेतलेलं आहे. त्याचा व्यवस्थित असा ग्रेटरच्या हेल्पने ग्रेट करून घेतलेलं आहे, ते वरती स्प्रेड केलेलं आहे. त्यामुळे एकदम आउटस्टँडिंग टेस्ट मिळते. त्यासाठी तुम्हीही असं करून बघा, तुम्हाला एकदम प्रीमियम अशी टेस्ट मिळून जाईल. आणि त्यानंतर अगेन आपण दुसरी सेकंड लेअर जी की टॉपची जी लेअर आहे ती आपण सेंटरला ठेवणार आहोत. त्यालाही सेम प्रोसेस आपण करणार आहे. त्यानंतर शुगर सिरप, त्यानंतर चॉकलेटचा हा सिरप, त्यानंतर हे अशा पद्धतीने आपण चॉकलेट ग्रेट करणार आहोत. हे तर खूपच टेस्टी लागतं अशा पद्धतीने जर बनवलं आपण तर. हे बघा, अशा पद्धतीने मी ग्रेट करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपली फायनल लेअर पण आपण ठेवणार आहोत. आणि हा जो मधला जो गॅप आहे तो आपण मेंटेन करण्यासाठी एका पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे. आपण ती तिथे व्यवस्थित अशी क्रीम फिल करणार आहोत, जेणेकरून आपला तो गॅप जो आहे ना तो मेंटेन होणार आहे. त्यानंतर लास्ट लेअरला सुद्धा आपण शुगर सिरपने सोक करणार आहे. त्यानंतर आपली क्रीम अप्लाय करणार आहोत आणि व्यवस्थित अशी क्रीम लावणार आहोत. बघू शकता, आपण तो जो गॅप आहे ना तो मेंटेन करणार आहोत. आता त्यासाठी आपण तिथे क्रीम लावून घेतलेली आहे. आता आपण क्रम कोटिंग करून घेऊया व्यवस्थित, अदरवाईज ते क्रीममध्ये मिक्स होतात, त्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग येत नाही आपल्या केकला. जर आपण अशा पद्धतीने क्रम कोटिंग जर अगोदरच व्यवस्थित जर करून घेतली ना तर फायनल जी आपण फिनिशिंग करतो ती अप्रतिम अशी फिनिशिंग होते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तुम्ही जर बिगिनर असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा की व्यवस्थित अशी क्रम कोटिंग आपल्याला करून घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला जर अगदीच परफेक्ट अशी फिनिशिंग हवी असेल ना तर मी एक गोष्ट सजेस्ट करेन, अशी क्रम कोटिंग करून झाल्यानंतर हा केक फ्रीजमध्ये काही वेळासाठी ठेवा, म्हणजे सो दॅट आपली जी फिनिशिंग असते ना ती खरंच खूप सुंदर होते. मी आता हा दुसरा केक घेतलेला आहे छोटूसा, तर तो होईपर्यंत पहिला जो केक आहे ना तो मी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपण छोटूसा केक घेऊया, त्यालाही आपण सेम प्रोसेस रिपीट करणार आहोत. सर्वात प्रथम क्रीम, त्यानंतर शुगर सिरपने आपण सोक करणार, त्यानंतर आपली चॉकलेट क्रीम ऑब्वियसली अप्लाय करणार आहोत, त्यानंतर सिरप, चॉकलेट सिरप सी. वाव, परफेक्ट, एकदम सुपर्ब. त्यानंतर आपलं मुलांचं सर्वांचं फेवरेट चॉकलेट आपण तिथे ग्रेट करून घालणार आहोत. त्यानंतर सेकंड लेअर, त्यानंतर
सेम प्रोसेस आपण करणार आहोत. त्यानंतर थर्ड लेयर अशा पद्धतीने करणार आणि त्यानंतर आपण हे क्रम कोटिंग करून घेणार आहे आणि हाही केक आपण फ्रीजमध्ये काही वेळासाठी सेट करण्यासाठी ठेवणार आहे, सो दॅट व्यवस्थित अशी आपली फ्रोस्टिंग होणार आहे आणि एकदम फिनिशिंग एकदम सुंदर एकदम वाव अशी फिनिशिंग येणार आहे आपल्या केकला. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. गाईज, जर बिगिनर असाल ना तर तुम्ही व्यवस्थित असे सर्व स्टेप ह्या फॉलो करा प्लीज, सो दॅट तुमचा केक अगदी अप्रतिम बनणार आहे. जर अशा पद्धतीने जर तुम्ही केक बनवला तर कधीही तुमचा केक बिघडणार नाही. एकदम परफेक्ट प्रमाण मी सर्व गोष्टींचा इथे क्लिअर केलेलं आहे, सर्व गाईड केलेलं आहे व्यवस्थित. आणि जर काही प्रॉब्लेम असेल, काही क्वेरीज असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की विचारा. मी रिप्लाय नक्की करेल तुमच्या कमेंटला. हे बघा, अशा पद्धतीने क्रम कोटिंग करून घेऊया. त्यानंतर आपण आता जी आपण क्रीम घेतलेली आहे त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ब्ल्यू कलर. बिकॉज आपल्या केकचा ब्ल्यू कलर आहे त्यामुळे आपण इथे ॲड करणार आहोत ब्ल्यू कलर. आणि तोही मी एकदम हाय क्वालिटीचा इथे यूज करणार आहे, बिकॉज जे लो क्वालिटीचे जे कलर्स राहतात ते हार्मफुल असतात आणि मुलांसाठी नेहमी हाय क्वालिटीचेच जे काही आयटम असतात केकमध्ये आपण रॉ मटेरियल यूज करतो ते हाय क्वालिटीचे प्लीज यूज करा, सो दॅट ते मुलांसाठी हेल्पफुल राहतील, हार्मफुल राहणार नाही, त्यांच्यासाठी ठरणार नाही. तर त्यासाठी आपण अशा पद्धतीचे ब्रँडेड असे आयटम यूज केले पाहिजे. तर बघा, ब्ल्यू कलर आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. किती सुंदर असा कलर आलेला आहे, वाव असा कलर आलेला आहे व्हिडिओला. तर माझी मुलगी स्टडी करत होती, तीही बघायला आली कलर कसा दिसतो आहे. मी तिला बोलावलं होतं ॲक्च्युली की परफेक्ट असा कलर आलेला आहे की नाही विचारण्यासाठी, जसा त्यांनी फोटो मला सेंड केला होता आणि त्यांना अगदी सेम टू सेम असा केक हवा होता. तर तसाच अगदी कलर तयार झालेला आहे की नाही हे विचारण्यासाठी मी तिला बोलावलं होतं. आणि तर बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण आता फ्रोस्टिंग करूया आपल्या ब्ल्यू कलरने. पहिल्या मोठ्या केकची झालेली आहे, आता आपण तो साईडला ठेवूया. साईडला फ्रीजमध्ये ठेवलेला आहे, हा होत नाही तोपर्यंत तो सेट होणार आहे. आणि आता घेऊया आपला छोटूसा केक, तोही आपण व्यवस्थित असा फ्रोस्टिंग करून घेऊया त्यालाही. हे बघा, जोपर्यंत व्यवस्थित अशी आपली फिनिशिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला हे करतच राहायचं. आता तुम्हाला इथे प्रश्न पडेल की हा केक असा टिल्टेड टाईप का दिसतो, त्याचं एक रिझन आहे गाईज. हे बघा, हा सुद्धा एकदम टिल्टेड टाईप दिसतो, सांगते मी पुढे. आता आपण फ्रीजमधनं केक बाहेर घेतलेला आहे, मोठाही आणि छोटाही. तर मोठ्या केकवरती आता आपला छोटा केक शिफ्ट करायचा आहे. तर थोडंसं डिफिकल्ट असतं हे केक शिफ्ट करणं, तर मी मुलीची हेल्प घेतलेली होती या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आपण शिफ्ट केलेलं आहे. आणि आता आपण मस्तपैकी डिझाईन बनवूया. ॲक्च्युली मी मगाशी सांगत होते तुम्हाला टिल्टेड का दिसतो. ॲक्च्युली मी कॅमेरा जो सेट केला होता ना तो थोडासा असा टिल्टेड लागला गेलेला होता, त्यामुळे तो थोडासा केक असा टिल्टेड दिसत आहे. बट तो तसा नाही आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटी बघू शकता. आणि आता आपण अशा पद्धतीने छानशी अशी डिझाईन बनवून घेऊया. ही माझी फेवरेट डिझाईन आहे, त्यामुळे मला फार आवडते ही. हे बघा, आपली डिझाईन रेडी झालेली आहे. आपण आता फ्रीजमध्ये केकच रेडी झालेला आहे आपल्याला ऑलमोस्ट. आता आपण फ्रीजमध्ये ठेवूया तो सेट करण्यासाठी. मी अशा पद्धतीचा एक मोठा बॉक्स घेतलेला आहे आणि तो मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट करण्यासाठी. तर 2 घंटे मी सेट केलेला आहे हा केक. आता आपण बाहेर घेऊया ह्या केकला. त्यानंतर मुलांचं फेवरेट वर्क म्हणजे माझ्या मुलांना अशा पद्धतीचे केक खूप आवडतात, बिकॉज त्यांना थीम केक म्हटलं की खूपच आवडतात. बिकॉज ना ते जे थीम केकसाठी आपण जे टॉपर्स वगैरे बनवतो ना ते स्टिक करण्यासाठी जाम मज्जा येते त्यांना. बघू शकतो तुम्ही, दोघे तिथे आले आणि विचारत होते हे केव्हा आपल्याला स्टिक करायचं आहे, केव्हा आपल्याला स्टिक करायचं आहे. हे बघा, दोघे पण मला हेल्प करत आहे. कैवल्य फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, बट माझी जी मुलगी आहे कियारा ना ती स्टिक करण्यासाठी हेल्प करत आहे. ॲक्च्युली कैवल्य मला सांगत होता हे इथे स्टिक करते, तिथे स्टिक कर, बिकॉज सुपर मारिओ थीम म्हणजे अगदी भरपूर असे त्याचे टॉपर्स होते आणि मी सर्वचे सर्व टॉपर्स फंडंटने रेडी केलेले होते. आणि ते टॉपर जे बनवल्यानंतर ना ते मी
1 डे बिफोर बनवलेले होते, बिकॉज हे खराब होत नाही. आणि अशा पद्धतीने आपण जर एअरटाईट कंटेनरमध्ये जर ठेवले ते, आणि मेन थिंग इज बाहेरच ठेवायचे आहे ते, आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे नाही आहे. मी अशा पद्धतीने एअरटाईट कंटेनरमध्ये ते ठेवले आणि व्यवस्थित असे हे बघा असे व्यवस्थित राहतात. मग खूप असे टॉपर्स मी बनवलेले होते, हे बघू शकता तुम्ही. आणि प्रश्न पडला होता ॲक्च्युली कुठे काय स्टिक करायचं, कुठे काय अप्लाय करायचं. आणि काही वेळेला आम्हाला दोघींनाही हेल्प करत होता, सजेशन देत होता, हे इथे स्टिक कर, ते तिथे स्टिक कर, हे इथे लावू नकोस, ते तिथे लावू नकोस, हे छान दिसत नाही, अशा पद्धतीने. बिकॉज ज्या मुलाचा बड्डे होता ना, एज ऑलमोस्ट काही वेळेला एवढंच होतं, तर तो म्हटला की अशा पद्धतीने स्टिक करा, इथे हे करा, तिथे ते करा. तर आम्ही तेच फॉलो केलं आणि अशा पद्धतीने हे स्टिकर्स आपण अप्लाय केलेले आहे. भरपूर असे मी टॉपर्स बनवलेले होते फॉन्डमचे. तर ॲक्च्युली आम्ही पूर्ण केकला हे स्टिक केले आणि तरीही शिल्लक राहिलेले होते. आणि मग आम्हाला प्रश्न पडला, आता हा तर केक फुल झालेला आहे, तर आपण आता हे उर्वरित टॉपर्स कुठे प्लेस करूयात. तर मग आम्ही ते तसेही व्यवस्थित असे ॲडजस्ट करून ते स्टिक केलेले आहे, तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली हे जे टॉपर्स आहे ना, ते बनवायला मला भरपूर वेळ लागला आणि भरपूर वेळ लागतो ह्यासाठी. बट खूप सुंदर दिसतात ते जेव्हा आपण बनवतो ना. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदर असे केक आपला दिसत आहे त्या टॉपर्समुळे. ते टॉपर्स पण मी बघू शकता तुम्ही. काही स्टिकर्सही लावलेले आहे, मी अप्लाय केलेले आहे. आणि काही भरपूर असे टॉपर्स अप्लाय केलेले आहे. स्टिकर्स आहेत पेपर स्टिकर, पण ते फार जास्त नाही आहेत. बट जेवढे टॉपर्स तुम्ही बघताय ना आत्ता, तेवढे ऑलमोस्ट फॉन्डंटने जास्तीत जास्त मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि भरपूर वेळ लागला मला ह्यासाठी बनवण्यासाठी. त्यामुळे आपण थोडेसे एक्स्ट्रा चार्जेस आपण घेऊ शकतो ह्या केकसाठी. मी इथे ॲक्च्युली 2 kgचा केक होता, तर त्यासाठी मी इथे चार्ज केलेत 3000 रुपीज. मला नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला हे जास्त वाटले की कमी वाटले प्लीज. तर ॲक्च्युली गाईज वेळ पण भरपूर लागतो आणि मेहनतही भरपूर आहे ह्यासाठी. आणि फॉन्डंटही कॉस्टली असतं, त्यामुळे थोडंसं कॉस्टली जातो हा थीम केक. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून सेल करू शकता, ऑर्डर घेऊ शकतात. हे बघा किती सुंदर असा सुपर मारिओ थीम असा केक आपला रेडी झालेला आहे ह्या ठिकाणी. आणि ट्रस्ट मी गाईज, मी जेव्हा त्यांना दिला आहे ना, प्रोव्हाइड केलं ना, सर्वजण बघतच राहिले त्या केककडे. खूप शॉक झाले ते, अमेज झाले बघून. खूपच आवडला त्यांना सर्वांना. आणि स्पेशली बड्डे बॉयला तर भरपूर आवडला, बिकॉज तो म्हटला, अगदीच पहिलं सेंटेन्स त्याच्या तोंडातनं बाहेर पडलं केक बघितल्यानंतर, परफेक्ट, मला जसा हवा होता तसाच तुम्ही बनवून दिला. हे बघा अशा पद्धतीने मी मोठा असा केकचा बॉक्स घेतला आणि त्यामध्ये केक आपला प्लेस केलेला आहे, ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आता मी केकचा बिझनेस करत असाल तर मी एक गोष्ट सजेस्ट करेन इथे, अशा पद्धतीचे केक जर असेल टॉल, तर नक्की तुम्ही टॉल असे बॉक्सेस येतात ते तुम्ही यूज करा. ते इझी राहतात आणि हँडी पण असतात आणि खूप छान पद्धतीने आपला केक त्यामध्ये बसतो आणि अट्रॅक्टिव्हसुद्धा दिसतो. जशा पद्धतीने आपण सुपर मारिओचा केक हा सुपर पद्धतीने बनवलेला आहे, तशाच पद्धतीने आपण सुपर अशा बॉक्समध्ये पॅक केलेला आहे आणि मी डिलिव्हर करणार आहे ह्या केकला आता. ॲक्च्युली गाईज ट्रस्ट मी, जेव्हा हा डिलिव्हर केला ना, तेव्हा ॲक्च्युली मीही तिथे इन्व्हाइट होते, त्यांनी मलाही इन्व्हिटेशन दिलेलं होतं, तर मीही गेले होते. आणि जेव्हा मी टेस्ट केला, सर्वांनीच टेस्ट केला आणि त्या कटिंग केल्यानंतर, आणि त्यांनी स्पेशली मला सांगितलं की तिथेच मला सर्वांनी सांगितलं की खूप ॲप्रिशिएट केलं, खूप अमेझिंग, खूप डिलिशियस असा टेस्टी केक तुम्ही बनवलेला आहे. त्यावेळी हे गाईज, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा कसा वाटला. आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली नक्की शेअर करा. भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.